नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे। या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे। या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील। त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे, केंद्राची स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे। त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे। घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट, ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट ज्यांच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा। जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण त्यांचं कुणबींचं ओबीसी मध्ये इन्क्लुडेड आहे। आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे। या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे। टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही, तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या। त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।